नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत जिभेला पाणी आणणारे आणि चटपटीत आणि वर्षभर टिकणारे ताज्या लिंबांचं लोणचं. लोणचं म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण बऱ्याचदा ते बनवणं कठीण वाटतं. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे लोणचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. चला तर मग उशीर न करता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूयात. इथे मी 25 ताजी लिंबे घेतलेली आहेत आणि ही लिंबे खास मी झाडावरून तोडून आणलेली फ्रेश लिंब आहेत. 1 वाटी मीठ घेतले आहे, 1 वाटी बडीशेप, 1 वाटी लाल तिखट म्हणजेच आपली रेड चिली पावडर, 1 मोठा चमचा हळद, 2 चमचे मोहरी, ती आपण तडक्यासाठी वापरणार आहोत, 1 मोठा चमचा काळी मिरी, 2 चमचे लिंबाचा रस. चला तर मग आता आपण लिंब कापायला सुरुवात करूयात. लिंबे कापण्यासाठी आपण आधी एक बाउल घेतला आहे आणि कापलेली लिंबे ठेवण्यासाठी दुसरा एक मोठा बाउल घेतला आहे. आता आपण एक लिंबू घेऊया. त्याचे आधी उभे 4 भाग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर या 4 भागाचे पुन्हा 2-2 भाग करायचे आहेत. म्हणजेच एका लिंबाचे एकूण 8 छोटे तुकडे करायचे आहेत. आता सर्वात महत्वाची टीप, लिंबू कट करताना त्यातल्या बिया नक्की काढून घ्यायच्या आहेत. सुरीने अगदी हलक्या हाताने बिया बाहेर काढायच्या, जेणेकरून लिंबाचा रस जास्त निघून जाणार नाही आणि लोणचे कडवट होणार नाही. आणि हो, ही लिंबे मी अगदी ताजी ताजी झाडावरून तोडून आणलेली वापरत आहे, त्यामुळे या लोणच्याची चव अजून छान येणार आहे. तर अशाच प्रकारे आपण आपली सर्व लिंबे व्यवस्थितपणे कापून घेऊया आणि त्याच्या बिया वेगळ्या करून घेऊयात. हे पहा, आपली सर्व लिंबे कापून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता वाटीमध्ये किती साऱ्या बिया निघाल्या आहेत. चला आता कट केलेल्या लिंबांच्या बाउलमध्ये टाकूया 1 वाटी मीठ. आता हे मीठ सर्व लिंबांच्या तुकड्यांना छान असं लागलं पाहिजे, त्यासाठी चमच्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बाउल असा गोल गोल फिरवला की मीठ पटकन आणि सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स होतं. मीठ छान लावून झाल्यावर या बाउलवर झाकण ठेवून आपण याला 1 तास असंच मुरून देण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. लिंबू मिठामध्ये मुरतंय तोपर्यंत आपण लोणच्याचा खास मसाला तयार करून घेऊयात. गॅसवर पॅन ठेवायचा आणि त्यामध्ये 1 वाटी बडीशेप आणि सोबत 1 चमचा काळी मिरी टाकायची आणि मंद आचेवर दोन्ही छान असं भाजून घ्यायचं. बडीशेप आणि काळी मिरी भाजताना संपूर्ण घरामध्ये खूप छान सुवास सुटलाय. हे पहा, मसाला एकदम छान भाजून तयार झाला आहे. आता हा भाजलेला मसाला थोडा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची छान अशी बारीक पावडर करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर 1 तास झाला आहे. आता आपण आपले लिंबू बघूयात. हे पहा, मिठाच्या पाण्यामध्ये लिंबे मस्त अशी मुरले आहेत. याला छान पाणी सुद्धा सुटले आहे आणि लिंबांची साल एकदम अशी सॉफ्ट झालेली आहे. आता या मुरलेल्या लिंबांमध्ये 1 चमचा हळद टाकूयात आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. हळद छान मिक्स झाली की यामध्ये बडीशेप आणि काळी मिरीची पावडर बनवली होती ती यामध्ये टाकूयात. हा मसाला प्रत्येक लिंबाच्या फोडीला अगदी व्यवस्थितपणे लागला पाहिजे. अशा प्रकारे चमच्याने सर्व एकजीव करून घ्या. आता या लोणच्याला मस्त तडका द्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 कप तेल टाकायचे. तेल चांगले गरम झाले, गॅस बंद केल्यावर गरम तेलामध्ये आपण घेतलेली 2 चमचे मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 वाटी लाल तिखट म्हणजेच रेड चिली पावडर टाकायची आहे. हा तयार झालेला लाल चुटक आणि खमंग तडका लगेचच आपल्या लिंबाच्या बाउलमध्ये ओतायचा आहे. तर काय मस्त चुरचुरीत तडका बसला आहे आपल्या या लोणच्याला. आता हा तडका आणि मसाला लिंबामध्ये छान मिक्स करून घेऊया.
सर्व लिंबे या तेलामध्ये आणि या मसाल्यात व्यवस्थित अशी मुरली पाहिजेत. आता या बाउलवर झाकण ठेवून आपण हे लोणचे 6 ते 7 तास छान मुरून देणार आहोत. 6 ते 7 तासानंतर झाकण उघडून बघूया. तर हे पहा, आपले लिंबाचे लोणचे काय अप्रतिम दिसत आहे. तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये ही लिंबे किती मस्त दिसत आहेत आणि रंग तर अगदी सुरेख आला आहे. आता हे लोणचे साठवण्यासाठी आपण एक स्वच्छ आणि कोरडी काचेची भरणी घेतली आहे आणि तयार झालेले लोणचे या भरणीमध्ये भरून ठेवूयात. बरणीमध्ये भरून ठेवल्यावर हे लोणचे अगदी वर्षभर जसेच्या तसे अगदी छान टिकते. तुम्हाला माझी ही लिंबाच्या लोणच्याची सोपी आणि चटपटीत रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.